नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सर्वसेवा भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळं कव्हर करून घेणार आहोत. सर्व प्रश्न IMPS राहत, एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत जी येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहे. आजचा आपला भाग असणार आहे 384वा. या भागामध्ये आपण 24 नोव्हेंबर 2025 या दिवसाचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून घ्यायचं आहे. प्रश्न पहिला आहे, लीडरशिप ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज ट्रान्झॅक्शन कोणत्या दोन देशांनी सुरू केले आहे? तर लीडरशिप ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज ट्रान्झिशन कोणत्या दोन देशांनी सुरू केलेले आहे? तर पर्याय अ, भारत आणि स्वीडन. भारत आणि स्वीडन या दोन देशांनी बघा लीडरशिप ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज ट्रान्झिशन हे नुकतंच सुरू केलेलं आहे. आता यामागचा उद्देश काय आहे? तर कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि उद्योगांना स्वच्छ ऊर्जेकडे वळवणे हे यामागचं उद्देश आहे. कशाचं? तर लीडरशिप ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज ट्रान्झिशन, लीड IT म्हणतात बघा, लीड IT लक्षात ठेवायचं आहे. उद्दिष्ट आहे 2050 पर्यंत जड उद्योगांमधून होणारे निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन कमी करणं हे यामागचं उद्दिष्ट आहे. केव्हापर्यंत? तर 2050 पर्यंत. दुसरा प्रश्न आहे, कोणत्या देशाच्या कोर्टाने बायजू रवींद्रनवर 8,900 करोड रुपयांचा हा दंड लावलेला आहे? प्रश्न IMP बघा विचारला जाऊ शकतो. तर नुकतंच अमेरिका देशाच्या कोर्टाने, कोणत्या देशाच्या? तर अमेरिकेच्या कोर्टाने बायजू रवींद्रनवर, हे भारतीय वंशाचे आहेत बघा, बायजू रवींद्रन, तर यांच्यावर 8,900 करोड रुपयांचा दंड हा नुकतंच लावण्यात आलेला आहे. आता त्याचं कारण जर आपण पाहिलं तर 2021 मध्ये घेतलेल्या 11,000 कोटी कर्जांच्या फसवणुकीच्या प्रकरणी, किती? तर 11,000 कोटी रुपयाचं त्यांनी कर्ज घेतलं होतं आणि त्या कर्जाच्या फसवणुकीच्या प्रकरणी अमेरिका कोर्टाने बायजू रवींद्रनवर 8,900 करोड रुपयाचा दंड हा नुकतंच लावलेला आहे. प्रश्न IMP आहे. आता याबद्दल याचिका दाखल कोणी केली होती? तर अमेरिकेची बायजूज अँड ग्लास ट्रस्ट कंपनी LLC यांनी बघा या बायजू रवींद्रनवर बघा याचिका ही दाखल केली होती आणि त्या याचिकेवर सुनावणी करत बघा 8,900 करोड रुपयाचा दंड हा बायजू रवींद्रनवर नुकतंच लावलेला आहे. बायजूचे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आहे तिसरा प्रश्न, 21वी G20 शिखर परिषद 2025 ही कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर 21वी G20 शिखर परिषद 2025 ही पर्याय ड, जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका. जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका या ठिकाणी 21वी G20 शिखर परिषद 2025 ही नुकतंच आयोजित करण्यात आलेली आहे. डबल स्टार करून ठेवायचा, येणाऱ्या भरतीमध्ये हा प्रश्न पडेल. तर यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व हे कोणी केले होते? तर या 21व्या G20 शिखर परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व हे नरेंद्र मोदी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यांनी त्या ठिकाणी 3 प्रस्ताव मांडलेले आहेत. ते कोणकोणते? तर IMP बघा, आरोग्य व्यवस्था, आर्थिक स्थैर्य आणि पारंपरिक ज्ञान असे 3 महत्त्वाचे 3 प्रस्ताव भारताने बघा त्यामध्ये मांडलेले आहेत. अध्यक्षपद कोणत्या देशाकडे होतं 2025? तर दक्षिण आफ्रिका या देशाकडे 21व्या G20 शिखर परिषदेचं अध्यक्षपद हे आहे. आता मागील 3 महत्त्वाच्या G20 शिखर परिषद पाहूया. सुरुवात करूया 2023 पासून. तर 2023ची पार पडली होती आपल्या भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी. कोठे? नवी दिल्ली या ठिकाणी. त्यानंतर 2024ची पार पडली होती रिओ डी जेनेरो, ब्राझील या ठिकाणी.
आणि यावर्षीची नुकतंच पार पडलेली आहे जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका या ठिकाणी. कुठे? जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका. इथे 21वी नसेल तर 20वी असेल बहुतेक, 20वी, कारण 18वी आपल्या भारतामध्ये पार पडली होती 2023 मध्ये. 19वी पार पडली आहे रिओ डी जेनेरो ब्राझील या ठिकाणी, आणि बहुतेक 20वी ही जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका या ठिकाणी असणार आहे. ते आपण टेलिग्रामवर अपलोड करूया, आवृत्ती आपण टेलिग्रामवर अपलोड करूया. तर लक्षात ठेवायचं आहे यावर्षीची 2025ची आवृत्ती ही जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व हे नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे. आता दक्षिण आफ्रिका हे यावर्षीचं अध्यक्षपद भूषवत आहे. तर दक्षिण आफ्रिकेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर सिरिल रामाफोसा. सिरिल रामाफोसा हे सध्या दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष आहेत. राजधानी काय आहे दक्षिण आफ्रिकेची? तर प्रिटोरिया ही दक्षिण आफ्रिकेची राजधानी आहे. पुढचा आहे प्रश्न, जगातील मुख्य न्यायाधीशांचे आंतरराष्ट्रीय संमेलन हे भारतामध्ये कोठे आयोजित करण्यात आले आहे? तर जगातील मुख्य न्यायाधीशांचे आंतरराष्ट्रीय संमेलन भारतामध्ये पर्याय ब लखनौ उत्तर प्रदेश या ठिकाणी बघा आयोजित करण्यात आलेली आहे. आवृत्ती किती होती? तर 26वी आवृत्ती होती. कितवी? 26वी आवृत्ती. जगातील मुख्य न्यायाधीशांच्या आंतरराष्ट्रीय संमेलनाची 26वी आवृत्ती ही लखनौ उत्तर प्रदेश या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आता जगातील मुख्य न्यायाधीश हे या आंतरराष्ट्रीय संमेलनामध्ये सहभागी होणार असून आंतरराष्ट्रीय न्यायालय हे कोणत्या ठिकाणी आहे? तर हेग नेदरलँड या ठिकाणी बघा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय असून सध्या अध्यक्ष कोण आहेत? तर इवासवा युजी. इवासवा युजी हे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे सध्याचे अध्यक्ष आहेत. लक्षात ठेवायचं आहे 1945 साली स्थापना झाली होती आंतरराष्ट्रीय न्यायालयाची. आता आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशांचा कार्यकाळ जर आपण पाहिला तर तो किती वर्षांचा असतो? तर 9 वर्षांचा असतो. लक्षात ठेवायचं आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशांचा कार्यकाळ हा 9 वर्षांचा असतो. आता हे झालं आंतरराष्ट्रीय न्यायालय. आपण भारताचे मुख्य न्यायालय पाहिले तर भारताचे सध्याचे मुख्य न्यायालय जे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर भूषण गवई आहेत. बघा भूषण गवई कितवे आहेत? 52वे आहेत. 53वे बनणार आहेत सूर्यकांत शर्मा. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आहे 5वा प्रश्न, भारतीय UPI सेवा कोणत्या युरोपीय पेमेंट सिस्टीमशी जोडली जाणार आहे? तर भारतीय UPI सेवा ही पर्याय अ टिप्स पेमेंट सिस्टीम. भारतीय UPI सेवा ही टिप्स पेमेंट सिस्टीम या युरोपीय पेमेंट सिस्टीमशी जोडली जाणार आहे. नुकतंच बघा भारताची RBI बँक ही बघा या बँकेसोबत चर्चा करत आहे, या पेमेंट सिस्टीम सोबत चर्चा करत असून आता युरोपीय पेमेंट सिस्टीमची भारतीय UPI सेवा ही नुकतंच जोडली जाणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. आता UPIचा फुल फॉर्म परीक्षेमध्ये विचारला जातो तर युनिफाईड पेमेंट इंटरफेस. युनिफाईड पेमेंट इंटरफेस असा UPIचा फुल फॉर्म आहे जो परीक्षेमध्ये विचारला जातो. सुरुवात केव्हा झाली होती भारतामध्ये? तर 2016 साली. 2016 साली UPIची सुरुवात ही झाली होती. प्रश्न विचारलेला होता गेल्या वर्षी, UPI स्वीकारणारा पहिला देश कोणता? तर UPI पेमेंट सिस्टम स्वीकारणारा पहिला देश होता नेपाळ. नेपाळ हा पहिला देश आहे ज्याने UPI हा स्वीकारला होता. कोणकोणत्या देशांनी UPI स्वीकारलेला आहे? तर भूतान, नेपाळ, मॉरिशस, सिंगापूर, UAE, फ्रान्स, त्रिनिदाद अँड टोबॅगो, श्रीलंका, त्यानंतर नमिबिया अशा महत्त्वपूर्ण देशांनी बघा भारताचा UPI पेमेंट सिस्टम आहे बघा तर ते स्वीकारलेलं आहे. जर आपण पाहिलं तर UPI स्वीकारणारा पहिला नेपाळ आहे. त्यानंतर UPI स्वीकारणारा पहिला युरोपियन देश जर आपण पाहिला तर तो फ्रान्स आहे. पहिला आफ्रिकी देश कोणता UPI स्वीकारणारा? तर नामिबिया आहे. आणि कॅरिबियन देश जर आपण पाहिला तर त्रिनिदाद अँड टोबॅगो आहे ज्याने UPI स्वीकारलेला आहे. हा कॅरिबियन देश आहे. आता हे जे काही टिप्स आहे बघा, टिप्स पेमेंट सिस्टम, तर या टिप्सचा फुल फॉर्म आपण पाहिला तर टार्गेट इन्स्टंट पेमेंट सेटलमेंट. टार्गेट इन्स्टंट पेमेंट सेटलमेंट असा त्याचा फुल फॉर्म आहे जे युरो सिस्टीमद्वारे बघा चालवले जाते. कोणाद्वारे? तर युरो सिस्टीमद्वारे. 6वा प्रश्न आहे,
डिजिटल दिरहम वापरून पहिला सरकारी व्यवहार कोणत्या देशाने पूर्ण केला आहे? तर डिजिटल दिरहम वापरून पहिला सरकारी व्यवहार हा पर्याय ब UAE या देशाने नुकतंच पूर्ण केलेला आहे. UAEचा जो काही चलन आहे तर ते दिरहम आहे बघा. UAEचे चलन जे आहे ते दिरहम आहे, दिरहम. आणि हे डिजिटल दिरहम वापरून पहिला सरकारी व्यवहार हा UAE या देशाने नुकतंच पूर्ण केलेला आहे. आता UAE देशाने पूर्ण केलेला आहे तर UAEची राजधानी काय आहे? अबुधाबी ही UAEची राजधानी आहे. चलन आहे दिरहम. राष्ट्रपती कोण आहेत? तर मोहम्मद बिन झायेद अल नाहयान हे सध्या UAEचे राष्ट्रपती आहेत आणि पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम हे सध्याचे UAEचे पंतप्रधान आहेत. 7वा प्रश्न आहे, अमेरिकेतून किती LPG आयात करण्यासाठी भारताने 1 वर्षाचा नुकताच करार केलेला आहे? तर अमेरिकेतून 2.2 दशलक्ष टन LPG आयात करण्यासाठी भारताने 1 वर्षाचा नुकताच करार केलेला आहे. किती वर्षाचा केलेला आहे? 1 वर्षाचा करार केलेला आहे. सह्या कोणी केलेल्या आहेत? तर लक्षात असू द्या IOCने. कोणी केलेलं? IOCने, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन म्हणजेच IOCने यावर सह्या केलेल्या आहेत. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, आर्मी टॅक्टिकल मिसाईल सिस्टीम कोणत्या देशाने लॉन्च केली आहे? तर आर्मी टॅक्टिकल मिसाईल सिस्टीम ही पर्याय क अमेरिका या देशाने लॉन्च केलेले आहे. आता हा प्रश्न घेण्याचं कारण तर ही जी काही आर्मी टॅक्टिकल मिसाईल सिस्टीम आहे बघा तर याचा वापर नुकतंच युक्रेन देशाने केलेला आहे. कोणत्या देशाने? तर युक्रेन देशाने केलेला आहे आणि याला वापरायला बघा अमेरिका देशाने परवानगी दिली होती. युक्रेन देशाला वापरण्यास परवानगी दिली होती आणि युक्रेन देशाने त्याचा वापर हा नुकताच केलेला आहे आणि त्यासाठी बघा सध्या चर्चेत आलेले हे आर्मी टॅक्टिकल मिसाईल सिस्टीम जे अमेरिका या देशाने लॉन्च केलेले सिस्टीम आहे. लक्षात ठेवायचं आहे. IMP आहे. ATACMS असं देखील त्याला म्हटलं जातं. MGM-140 आर्मी टॅक्टिकल मिसाईल सिस्टम असं त्याचं पूर्ण स्वरूप आहे. लक्षात ठेवायचं आहे. आता याचे निर्माता कोण आहेत? तर लॉकहीड मार्टिन हे सध्या त्याचे निर्माता आहेत. डिझाईन कोणत्या वर्षी केले होते? तर 1986 साली बघा याची डिझाईन ही करण्यात आली होती. 1986 साली. याचा पहिला वापर जर आपण पाहिला तर 1991च्या पर्शियन गल्फ युद्धामध्ये या आर्मी टॅक्टिकल मिसाईल सिस्टीमचा प्रथम वापर हा झाला होता. किंवा 1991च्या पर्शियन गल्फ युद्धामध्ये. श्रेणी जर आपण पाहिली तर 305 किलोमीटर श्रेणी एवढी त्याची आहे. किती? 305 किलोमीटर एवढी श्रेणी आहे. मित्रांनो, अशा प्रकारे हे झाले महत्त्वाचे 8 चालवणीचे प्रश्न जे माहिती सगळं आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. आता आपण घेऊया रिव्हिजन फक्त आणि प्रश्न आणि उत्तर. लीडरशिप ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज ट्रान्झिशन कोणत्या 2 देशांनी सुरू केले आहे? पर्याय अ भारत आणि स्वीडन. कोणत्या देशाच्या कोर्टाने बायजू रवींद्रनवर 8,900 करोड रुपयांचा दंड हा लावला आहे? पर्याय अ अमेरिका या कोर्टाने बायजू रवींद्रनवर 8,900 करोड रुपयाचा दंड हा लावला आहे. पुढचा प्रश्न, यावर्षीची G20 शिखर परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली? पर्याय ड जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका या ठिकाणी यावर्षीची G20 शिखर परिषद ही आयोजित करण्यात आली आहे. जगातील मुख्य न्यायाधीशांचे आंतरराष्ट्रीय संमेलन हे कोठे आयोजित करण्यात आले? तर भारतातील लखनौ उत्तर प्रदेश या ठिकाणी जगातील मुख्य न्यायाधीशांचे आंतरराष्ट्रीय संमेलन हे आयोजित करण्यात आले आहे. भारतीय UPI सेवा कोणत्या युरोपीय पेमेंट सिस्टमशी जोडली जाणार आहे? तर पर्याय अ टिप्स पेमेंट सिस्टम या पेमेंट सिस्टमशी जोडली जाणार आहे भारतीय UPI सेवा. 6वा प्रश्न आहे, डिजिटल दिरहम वापरून पहिला सरकारी व्यवहार कोणत्या देशाने पूर्ण केलेला आहे? तर UAE देशाने पहिला सरकारी व्यवहार हा पूर्ण केलेला आहे डिजिटल दिरहम वापरून. 7वा प्रश्न आहे, अमेरिकेतून किती LPG आयात करण्यासाठी भारताने 1 वर्षाचा करार हा केलेला आहे? तर 2.2 दशलक्ष टन LPG आयात करण्यासाठी भारताने 1 वर्षाचा करार केलेला आहे. 8वा शेवटचा प्रश्न, आर्मी टॅक्टिकल मिसाईल सिस्टीम कोणत्या देशाने लॉन्च केली आहे? तर अमेरिका या देशाने लॉन्च केलेला आहे आर्मी टॅक्टिकल मिसाईल सिस्टीम. मित्रांनो,
या ठिकाणी आपण महत्त्वाचे 8 चालवणीचे प्रश्न हे कव्हर केलेले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.